नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र गुरव या रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशनच्या फ्री लाईव्ह इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण अगदी सुरुवातीपासून बेसिक टू ॲडव्हान्स ग्रामर या ठिकाणी बघत आहोत. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. नक्कीच आपल्याला ते आवडत असेल, त्याचा आपल्याला लाभ होत असेल. मित्रांनो, अगदी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आणि अगदी मोठ्या मोठ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघतोय. अगदी प्राथमिक स्तरापासून तर सगळ्यांनाच उपयोगी ठरतील अशा गोष्टी. तर कालपासून आपण नॉट ओनली बट ऑल्सो या टॉपिकला सुरुवात केलेली आहे आणि त्या संदर्भात आपण थोडक्यात त्याचे इंट्रोडक्शन सुद्धा काल करून घेतलेलं आहे. आज आपण या नॉट ओनली बट ऑल्सोच्या थोडंसं आपण ॲडव्हान्स भाग बघूया. थोडं त्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतील त्या जाणून घेऊया आणि त्यासाठी आपण आजच्या या लाईव्ह क्लासमध्ये सुरुवात करणार आहोत. ओके, पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतो की आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण सर्वात आधी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी आपलं नाव लिहून प्रेझेंटीसुद्धा द्यायची आहे. येस, ठीक आहे मित्रांनो. सो लेट्स गेट स्टार्टेड. So today's topic is very interesting and the name of the topic is not only but also. Not only but also. कुठे वापरतात, केव्हा वापरतात, का वापरतात? जेव्हा जेव्हा आपण मराठीमध्ये बोलताना दोन गोष्टींना समान व्हॅल्यू देतो, दोन गोष्टींबद्दल बोलतो, दोन गोष्टी आपल्याला समान दर्जाच्या आहेत, समान आहेत असं जेव्हा आपण उच्चारतो किंवा बोलतो तेव्हा आपण या नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करू शकतो. हेच नाही तर ते सुद्धा. उदाहरणार्थ, मला इंग्रजीच नाही तर मराठी सुद्धा आवडते. रामाला आईच नाही तर वडील सुद्धा आवडतात. थोडक्यात दोघं गोष्टी आपल्याला समान आहेत, समान दर्जाच्या आहेत आणि तेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो. मी कविताच नाही तर कथा सुद्धा वाचतो. तर या वाक्यांमध्ये हेच नाही तर ते सुद्धा असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं, हेच नाही तर हेच नाही तर ते सुद्धा असं बोलण्यासाठी, असं सांगण्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतो. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करत असताना आपण हे कंपाऊंड सेंटेन्स तयार करतो. येस, तुम्हाला माहिती आहे असेलच की वाक्याचे एकूण 3 प्रकार आहेत. सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. आता कंपाऊंड, सिंपल आणि कॉम्प्लेक्स हे जे वाक्याचे प्रकार आहेत ते आपण पुढे बघणार आहोतच. पण या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की नॉट ओनली बट ऑल्सोचे वाक्य असेल तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्सचे असते. आणि नॉट ओनली बट ऑल्सो हे काय आहे तर याचं नाव जरी असलं हेच नाही तर ते सुद्धा, परंतु मित्रांनो हे आहे कोऑर्डिनेटिंग. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कंजंक्शन तुम्हाला माहिती आहे, दोन शब्दांना जोडणारा, दोन वाक्यांना जोडणारा, दोन क्लॉजेसला जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण म्हणतो कंजंक्शन. आणि नॉट ओनली बट ऑल्सो हा काय आहे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. येस, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. ओके, माझा आवाज आपल्यापर्यंत बरोबर पोहोचतोय मित्रांनो? माझा आवाज आपल्यापर्यंत बरोबर पोहोचतोय? ओके, लेट मी चेक. ओके, माझा आवाज आपल्यापर्यंत बरोबर पोहोचतोय या ठिकाणी मी बघू शकतोय. लेट्स
कंटिन्यू. ओके. तर मित्रांनो, नॉट ओनली बट ऑल्सो हा आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. दोन वाक्यांना जोडणारा आहे. दोन वाक्यांना तो जोडतो. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या असतील त्यांना तो एकमेकांशी जोडतो. आणि जोडणारा जो असतो त्याला आपण म्हणतो कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. राम प्लेज चेस. हे एक पहिलं वाक्य आहे. ही प्लेज क्रिकेट हे दुसरं वाक्य आहे. आता मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिसेल की राम प्लेज चेस हे एक वाक्य आणि ही प्लेज क्रिकेट हे दुसरं वाक्य. हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य. आता या दोघं वाक्यांमध्ये आपल्याला सारखा भाग कोणता आणि वेगळा भाग कोणता ते बघायचं असतं. राम प्लेज, ही प्लेज हा आहे सारखा भाग, कारण हा राम म्हणजेच कोण आहे, ही, आणि प्लेज सारखा भाग. वेगळा भाग कोणता, चेस आणि क्रिकेट. आता दोघं वाक्यांना आपल्याला एकत्र जोडायचे आहे. मग आपण हे वाक्य कसं जोडणार. या ठिकाणी हा पहिला वेगळा भाग, हा दुसरा वेगळा भाग. पहिला वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली, दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट ऑल्सो, आणि दुसरा वेगळा भाग आपण सारखा भाग आपण काढून टाकला. म्हणजे कसं येईल बघा. राम प्लेज नॉट ओनली चेस बट ऑल्सो क्रिकेट. राम प्लेज नॉट ओनली चेस बट ऑल्सो क्रिकेट. या वाक्यामध्ये आपण बघू शकतो की हे दोघं वाक्य आपण जोडलेले आहेत. कोणत्या शब्दाने जोडलेत आपण, नॉट ओनली आणि बट ऑल्सो यांनी जोडलेत. दोन वाक्यांना त्यांनी जोडलं, दोन वाक्यांना त्यांनी कंबाईन केलं, कनेक्ट केलं, म्हणून आपण त्यांना म्हणतो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ओके. What does it mean by a coordinating conjunction? I hope you will understand, or you understood it. Okay. So not only but also connected two different sentences here, and that is why he is coordinating conjunction. Yes, it's really very simple. दोन शब्दांना, दोन वाक्यांना, दोन क्लॉजेसला जोडणारा जो काही शब्द असतो त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा कंजंक्शन. Yes. And not only but also doing this work here. Okay. पुढे बघूया आपण. नॉट ओनली बट ऑल्सो हे वापरताना आपल्याला काही नियम लक्षात ठेवायचे असतात. ते नियम आधी आपण बघूया. प्रथम वाक्यातील सारखा व वेगळा भाग ओळखा. ओके. वाक्यातील सारखा आणि वेगळा भाग आपल्याला आधी ओळखायचा असतो. इज दॅट क्लिअर. दोघं वाक्यांतील. त्यानंतर दुसऱ्या वाक्यातील सारखा भाग काढून टाकावा. यस. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय मित्रांनो, दोघं वाक्यातील सारखा आणि वेगळा भाग कोणता तो ओळखायचा आहे. नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये जो सारखा भाग आहे तो आपण कट केला, ऑमिट केला, डिलीट केला, रिमूव्ह केला. यस. त्यानंतर
पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली व दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट अल्सो वापरा. यस, पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली व दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट अल्सो. एकदम सिंपल नियम आहे आणि हे फक्त या 3 वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवले तर नॉट ओनली बट अल्सोच्या टॉपिक तुम्हाला समजेल. ओके, अगदी सिंपल गोष्ट. दोघं वाक्य आहेत, त्या दोघं वाक्यांमध्ये सारखा भाग कोणता तो ओळखायचा, वेगळा भाग कोणता तो ओळखायचा. आता दुसऱ्या वाक्यामध्ये जो सारखा भाग असतो तो कट करून टाकायचा असतो आपल्याला, कारण एकाच वाक्यामध्ये रिपीट शब्द आपल्याला चालत नाहीत, आहे की नाही. एकच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होतील वाक्यामध्ये तर ते वाक्य किती कंटाळवाणं होईल, किती बोरिंग होईल, आहे की नाही. म्हणून काय करतो आपण, त्या वाक्यामध्ये जो सारखा भाग येत असतो तो आपण कट करतो. दुसरी गोष्ट, आता जे वेगळे वेगळे भाग आहेत ते तर आपल्याला वाक्यात घ्यावेच लागतील. मग पहिला वेगळा जो भाग असतो त्याच्या आधी त्याच्या पूर्वी बिफोर नॉट ओनली वापरायचा असतो. दुसरा जो वेगळा भाग असतो त्याच्या आधी त्याच्या पूर्वी बिफोर आपल्याला बट अल्सो वापरायचा असतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया. लेट अस सी वन एक्झाम्पल हियर. I love brother. I love sister. I love brother. I love sister. 2 वाक्य आहेत. ओके, या ठिकाणी 2 वाक्य आहेत. या 2 वाक्यांमध्ये आपल्याला काय करायचे, नॉट ओनली बट अल्सो वापरायचं आहे. ओके, कसं वापरणार बघा. सगळ्यात पहिला नियम, प्रथम वाक्यातील सारखा भाग आणि वेगळा भाग ओळखा. यस, माता तुम्ही काय करतो, सारखा भाग कोणता ते ओळखतो. आय लव हे दोघं सारखे भाग आहेत. ओके, सेम हा पण आहे सेम. वेगळा भाग कोणता, हा ब्रदर 1 नंबर आला आहे की नाही तो. दुसऱ्या वाक्यामध्ये 2 नंबर आला, हा सिस्टर 2 नंबर. दुसऱ्या वाक्यातील सारखा भाग काढून टाकावा. दुसरं वाक्य कोणतं आहे बरं, हे दुसरं वाक्य. या दुसऱ्या वाक्यामध्ये सारखा भाग कोणता आहे बरं, आय लव हा दुसरं वाक्य आहे, सेम वाक्य आहे. मग आय लव हा सेम असल्यामुळे आपण याला काढून टाकला. ओके, आता नेक्स्ट. पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली व दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट अल्सो. काय करणार बघा, हा पहिला वेगळा भाग आहे त्याच्या पूर्वी म्हणजे इथे येईल नॉट ओनली. दुसरा वेगळा भाग इथे आहे त्याच्या पूर्वी म्हणजे इथे येईल बट अल्सो. आहे की नाही सिंपल. बघा आपण आता घेऊया वाक्य. आय लव. आता ब्रदरच्या आधी आपल्याला घ्यायचं आहे नॉट ओनली. नॉट ओनली वापरला म्हणून त्याला आपण इथे अंडरलाईन करूया. ब्रदर. आता सेम पार्ट रिमूव्ह केला, ओमिट केला आणि त्यानंतर हा सिस्टर आहे त्याच्या आधी त्याच्या पूर्वी त्याच्या बिफोर आपल्याला वापरायचे बट अल्सो. बट अल्सोला सुद्धा आपण अंडरलाईन करूया. आय लव नॉट ओनली ब्रदर बट अल्सो सिस्टर. ओके, हाऊ सिम्पल इट इज. येस, सो आय होप यू अंडरस्टूड इट. जर आपल्याला समजलं असेल तर एस टाईप करायचे, आय अंडरस्टूड असे टाईप करायचे. येस आय अंडरस्टूड. येस, जर आपल्याला समजलं असेल मित्रांनो तर येस आय अंडरस्टूड आपल्याला टाईप करायचे. येस आय अंडरस्टूड असं आपण टाईप करायचे. व्हेरी गुड, वाव, व्हेरी गुड, वंडरफुल, गुड. सगळ्या मुलांना विद्यार्थ्यांना हे समजत असेलच. यस, आणि आपण आपल्या लाईव्ह चॅट बॉक्सच्या माध्यमातून
तुम्ही तसा रिप्लाय सुद्धा देत आहात. येस. ओके. ओके, ठीक आहे मित्रांनो, आपण पुढे जाऊया. आय लव्ह ब्रदर, आय लव्ह सिस्टर म्हणजेच काय? आय लव्ह नॉट ओनली ब्रदर बट ऑल्सो सिस्टर. येस. ओके, पुढचे वाक्य आपण बघूया. She reads stories, she reads poems. ओके, आता हे एक वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. नॉट ओनली बट ऑल्सो, हेच नाही तर ते सुद्धा. ओके, तर अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं असतं मित्रांनो. जरी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत असतील, सगळ्या गोष्टी इझी वाटत असतील, तरी सुद्धा आपण स्टेप बाय स्टेपच गेलं पाहिजे. येस. फॉर एक्झाम्पल, सर्वात आधी आपण वाक्यातील सारखा भाग कोणता, वेगळा भाग कोणता, ते आपल्याला ओळखायचं असतं. या वाक्यामध्ये सारखा भाग आहे शी रीड्स. दुसऱ्या वाक्यामध्ये पण बघा शी रीड्स सारखा भाग. वेगळा भाग कोणता? वेगळा भाग आहे स्टोरीज. दुसऱ्या वाक्यातील वेगळा भाग कोणता? पोएम्स. पहिला वेगळा भाग कोणता आहे बरं? स्टोरीज. दुसरा वेगळा भाग कोणता आहे बरं? पोएम्स. दुसऱ्या वाक्यामध्ये सारखा भाग कोणता आहे बरं? शी रीड्स. दुसऱ्या वाक्यातील सारखा भाग आपण काढून टाकला, म्हणजे हा भाग आपण कट केला, आहे की नाही? आता नॉट ओनली बट ऑल्सो वापरूया. शी रीड्स. पहिल्या वेगळ्या भागाच्या आधी, पूर्वी, बिफोर आपल्याला वापरायचा असतो. पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनलीला अंडरलाईन. नॉट ओनली स्टोरीज. दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी. आता तर शी रीड्स हे तर आपल्याला घेता येणार नाहीत, कारण आपण ते रिपीट होणार आहे, ते कट केलेलं आहे. काय राहिलं आहे? पोएम. मग पोएम घेण्याआधी, आधी, पूर्वी, बिफोर आपण घेणार बट ऑल्सो. आणि आपण त्याला अंडरलाईन केलेले आहे. किती सोपं आहे मित्रांनो. येस. आता हे करत असताना आपल्याला काही पथ्य पाडायचे असतात, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. हे झालं अगदी प्राथमिक स्वरूपातली माहिती. ओके, आता आपण थोडंसं पुढे बघूया. वाक्यातील and, both, also, as well as, to हे शब्द काढा. जर मित्रांनो वाक्यामध्ये and असेल, both असेल, also असेल, as well as असेल, to असेल, तर असे शब्द आपण काढून टाकतो. येस, काढून टाकतो. कसं ते बघूया. मी एकच वाक्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतो. बघा, एकच वाक्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने.
आय लाईक इंग्लिश, आय लाईक मॅथ. आय लाईक इंग्लिश, आय लाईक मॅथ ऑल्सो. ओके. आता या वाक्यामध्ये सारखा भाग कोणता आहे? आय लाईक आणि आय लाईक. वेगळा भाग कोणता आहे? इंग्लिश आणि मॅथ. हे वाक्य मी कसं लिहू शकतो? हे वाक्य मी असं लिहू शकतो, आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. ऑल्सो शब्द मी कट केला, रिमूव्ह केला. ओके. बघा, आय लाईक इंग्लिश, आय लाईक मॅथ ऑल्सो. या वाक्याचं उत्तर काय आलं? आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. ओके. सारखा भाग बघूया आपण. आय लाईक सारखा भाग आहे. दुसऱ्या वाक्यातील सारखा भाग आपण काढून टाकला. पहिल्या वाक्यामध्ये वेगळा भाग इंग्लिश, दुसऱ्या वाक्यामध्ये वेगळा भाग मॅथ. इंग्लिशच्या आधी वापरला नॉट ओनली, मॅथच्या आधी वापरला बट ऑल्सो. ऑल्सो हा शब्द आपण रिमूव्ह केला, कट केला, डिलीट केला. येस. पुढचे वाक्य आपण बघूया. आय लाईक इंग्लिश अँड मॅथ. ओके. सिंपल सेंटेन्स आहे बघा, एकदम सिंपल सेंटेन्स आहे. आय लाईक इंग्लिश अँड मॅथ म्हणजे मला इंग्रजी आणि मॅथ आवडतं. पण हेच वाक्य मी वेगळ्या पद्धतीने बोलेल, मला इंग्लिशच नाही तर मॅथ सुद्धा आवडतं, मला इंग्लिश आणि मॅथ आवडतं असंही बोलू शकतो. मला इंग्लिशच नाही तर मॅथ सुद्धा आवडतं. आता या वाक्यामध्ये आपण बघू शकतो, अँड हा शब्द काढून टाकतो. आपण याला काढून टाकला. मग या वाक्यामध्ये दोन वेगळ्या गोष्टी कोणत्या? इंग्लिश आणि मॅथ ओनली, आणि मॅथच्या आधी वापरला बट ऑल्सो. म्हणजेच हे वाक्य आपण कसं लिहू शकतो? आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. आर यू गेटिंग द पॉइंट? आर यू गेटिंग द पॉइंट? डिड यू अंडरस्टँड? समजतं मित्रांनो? इफ यू अंडरस्टँड जस्ट टाइप येस आय अंडरस्टूड, येस आय अंडरस्टूड और सिम्पली येस. फक्त येस टाईप करू शकतात किंवा येस आय अंडरस्टूड आपण टाईप करू शकतात लाईव्ह चॅट बॉक्समध्ये, जर आपल्याला हे समजत असेल तर. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, रिअली व्हेरी गुड. तर मित्रांनो, अगदी आपण या ठिकाणी बघतोय की आपल्याला आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ हे आपण अगदी कशा पद्धतीने आपण करू शकतो, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते आपण बघत आहोत. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचा असतो, तेव्हा आपण बघतो की सारखा भाग कोणता आहे, वेगळा भाग कोणता आहे, ते आपल्याला आधी बघायचं असतं. आणि ते बघितल्यानंतर आपण काय करतो? पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली वापरतो आणि दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट ऑल्सो वापरतो. आणि हे करत असताना आपल्याला अनेक वाक्यांमध्ये अँड येतो, बोथ येतो, ऑल्सो येतो, ॲज वेल ॲज येतो किंवा TW2 शब्द सुद्धा येतो. आणि असे शब्द काढून टाकतो आपण, कारण नॉट ओनली बट ऑल्सो याच्या जो अर्थ होतो ना, तोच अर्थ, त्याच्या समान अर्थ हे शब्द व्यक्त करतात, आहे की नाही? अँड, बोथ म्हणजे दोघं, ऑल्सो म्हणजे सुद्धा, ॲज वेल ॲज म्हणजे हे सुद्धा, असं या पद्धतीने आपण हे शब्द काढून टाकतो. ओके. दुसरं आपण वाक्य बघूया अगदी याच पद्धतीने. आय लाईक बोथ इंग्लिश अँड मॅथ. आय लाईक बोथ म्हणजे मला दोघं आवडतात. आय लाईक बोथ, दोघं, इंग्लिश आणि मॅथ दोघं आवडतात. या वाक्यात आपण काय करणार? बोथ हा शब्द काढून टाकतो, अँड हा शब्द काढून टाकतो. ओके. मग राहिले काय आता? इंग्लिश आणि मॅथ वेगळे वेगळे. इंग्लिशच्या आधी नॉट ओनली, मॅथच्या आधी बट ऑल्सो. कसं येईल? आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. ओके. रिअल व्हेरी सिम्पल. बोथ आणि अँड हा शब्द आपण काढून टाकला.
आय लाईक इंग्लिश ॲज वेल ॲज मॅथ. मला इंग्लिश आवडतं, त्याचबरोबर मॅथसुद्धा आवडतं. म्हणजेच काय, इंग्लिशच नाही तर मॅथसुद्धा आवडतं. याचे सुद्धा वाक्य आपण घेऊ शकतो. आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. ॲज वेल ॲज काढून टाकला वाक्यामध्ये. हा वाक्यातील ॲज वेल ॲज काढून टाकला. राहिलं काय, इंग्लिश आणि मॅथ वेगळ्या गोष्टी. पहिली वेगळी गोष्टीपूर्वी नॉट ओनली, दुसऱ्या वेगळ्या गोष्टीपूर्वी बट ऑल्सो. आय लाईक इंग्लिश, आय लाईक मॅथ असं झालं एक वाक्य. आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. येस. So it is really very simple one. थोडक्यात आपण वेगळे वेगळे वाक्य कसं बघतो बघा, समान अर्थ आहेत, सर्व समान अर्थ आहेत. आय लाईक इंग्लिश, आय लाईक मॅथ म्हणजेच आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. आपण दुसरं वाक्य बघितलं, आय लाईक बोथ इंग्लिश अँड मॅथ. याचा सुद्धा अर्थ काय होतो, आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. तिसरं वाक्य आपण बघितलं, आय लाईक इंग्लिश अँड मॅथ. याचा सुद्धा अर्थ होतो आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. पुढचे वाक्य आपण बघितलं आपण ॲज वेल ॲज, आय लाईक इंग्लिश ॲज वेल ॲज मॅथ. याचा सुद्धा अर्थ असाच होतो, आय लाईक नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ. एकच वाक्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण कसं व्यक्त करू शकतो, कसं बोलू शकतो, हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि यातूनच आपली लँग्वेज ही सुंदर बनत असते. आणि म्हणून मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की ग्रामर मेक्स लँग्वेज ब्युटिफुल. आपण असं म्हणू शकतो की व्याकरण ही भाषेला सुंदर बनवत असते, अधिक सुंदर बनवत असते. येस. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहेत. एक परीक्षेच्या दृष्टीने तर महत्त्वाचे आहेतच, परंतु बोलताना किंवा लिहिताना सुद्धा आपण हे वाक्य, एकच वाक्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण लिहू शकतो. तुम्हाला अगदी पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न असतात, रायटिंग स्किलचे प्रश्न असतात, आणि अशा प्रश्नांमध्ये आपण अशा प्रकारची जी काही वाक्यरचना असते ती वापरली पाहिजे. आपलं जे काही उत्तर आपण लेखन करतो, उत्तर लेखन करतो, while writing answers we should use such kinds of grammar sentences. It makes our answer beautiful. आणि काय होतं की अशा प्रकारची वाक्य जर आपण वापरलीत तर आपलं उत्तर अधिक चांगलं दिसतं, सुंदर दिसतं. येस. तर आपण अशा प्रकारची वाक्य वापरली पाहिजेत, बोलताना, लिहिताना, परीक्षेत उत्तर लिहिताना सुद्धा. आणि नो डाऊट यूज नॉट ओनली बट ऑल्सो अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला परीक्षेत अनेकदा विचारली जातात. येस. ओके. या ठिकाणी जे नियम मी या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही याच्या स्क्रीनशॉट घेऊ शकतात. अगदी एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ते लिहून घेऊ शकतात. प्रथम वाक्यातील सारखा वेगळा भाग ओळखा, दुसऱ्या वाक्यातील सारखा भाग काढून टाका, पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली वापरा, दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट ऑल्सो वापरा. वाक्यामध्ये जर अँड असेल, बोथ असेल, ऑल्सो असेल, ॲज वेल ॲज असेल, TWO असेल तर हे वाक्यातील हे शब्द काढून टाका. ओके ओके. सो शॅल आय गो अहेड? पुढे जाऊया आपण. येस, कम ऑन. मित्रांनो, आपला हा जो काही लाईव्ह क्लास चालतोय त्यामध्ये अगदी नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर अगदी बाहेरचे अनेक असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्याला जुळत आहेत. तर मला असं वाटतं की हा लाईव्ह क्लास फक्त आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा त्याचा लाभ मिळावा, त्यांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा, यासाठी आपण जास्तीत जास्त ही लिंक आपण शेअर केली पाहिजे. आणि त्यासाठी एक ट्रिक किंवा एक आयडिया मी या ठिकाणी सांगतो की जर समजा आपण या
लाईव्ह क्लासची लिंक आपल्या फेसबुकला शेअर केली, इंस्टाग्रामला शेअर केली आणि इतर 5 ग्रुपमध्ये शेअर केली आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवला, तर मी आजचा जो टॉपिक असेल त्या टॉपिकची तुम्हाला PDF नोट्स पाठवेल. ओके. जे विद्यार्थी ही लिंक आपल्या फेसबुकवर, आपल्या इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपच्या 5 ग्रुपवर शेअर करतील, अशा विद्यार्थ्यांना मी आजच्या टॉपिकचे नोट्स PDF स्वरूपात पाठवणार आहे गिफ्ट म्हणून. ओके. तर ते स्पेशल गिफ्ट असणार आहे आणि त्या गिफ्टमध्ये काय मिळेल तुम्हाला? आजच्या टॉपिकची नोट्स, डिटेल नोट्स. ओके. एक्झाम्पल्स नोट्स तुम्हाला मिळणार आहे, PDF नोट्स. काय करायचे तुम्हाला? आपल्या फेसबुकवर ही लिंक तुम्हाला शेअर करायची आहे. इंस्टाग्रामवर जे तुमचं अकाउंट असेल तर शेअर करा. व्हेरी गुड. आणि कमीत कमी 5 ग्रुपवर किंवा जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही लिंक शेअर करू शकतात आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवला तर मी तुम्हाला त्या नंबरवर, ज्या नंबरवरून तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवणार त्या नंबरवर तुम्हाला PDF स्वरूपात मी नोट्स पाठवेल. यस. तुम्ही त्याची प्रिंटसुद्धा काढू शकतात किंवा स्पेशल ते नोट्स तुम्ही त्या ठिकाणी साठवून ठेवू शकतात आणि परमनंटली कामात येतील अशा नोट्स यात असणार आहेत मित्रांनो. परमनंटली कामात येतील अशा नोट्स. तर नक्कीच तुम्ही पटापट शेअर करणार आणि त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवणार. मी तुम्हाला नोट्स गिफ्ट म्हणून पाठवेल. येस. ओके. याचा हेतू काय, उद्देश काय? एकच उद्देश आहे. रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हा जो काही फ्री लाईव्ह क्लास आपण घेत आहोत हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावं, हा एकच हेतू यामागे आहे. आणि आपण जर असं केलं तर अप्रत्यक्षपणे तुम्ही रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशनच्या या पवित्र कार्यामध्ये आपण सुद्धा हातभार लावत आहात. एक आपण त्याच्यात सहभागी आहात, तुम्ही सहकार्य करीत आहात असं त्याला मानण्यात येईल. ओके. ओके. तर नक्कीच आपण पटापट शेअर करणार. त्याचबरोबर काय करणार मित्रांनो, मला ते व्हॉट्सअपवर तुम्ही मला लिंक स्क्रीनशॉट मला पाठवायचे आहे. मी तात्काळ किंवा त्या नंबरवर तुम्हाला नोट्स पाठवेल. येस. चला पुढे जाऊया मित्रांनो. आपण आता हे जे आपण बघितलं हे कालसुद्धा आपण बघितलेलं होतं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. येस. राम इज स्मार्ट, सीता इज स्मार्ट. 2 वाक्य आहेत आणि या 2 वाक्यांमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे, काय करायचे की या दोघं वाक्यांमध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरून जोडायचे आहे. दोघं वाक्य नॉट ओनली बट ऑल्सो वापरून जोडायचे आहेत. वी हॅव टू कनेक्ट दिस 2 सेंटेन्सेस बाय युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. कसं वापरू शकतो आपण बघूया. सारखा भाग वेगळा भाग काढून टाकायचा आहे. सारखा भाग जो आहे तो बघायचा आहे, वेगळा भाग तो बघायचा आहे. आता हे जे काही नियम आपण बघितलेत त्याच्यामध्ये एक नियम आता तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. एक नियम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की वाक्यात सब्जेक्ट जर वेगळा असेल तर आपल्याला थोडंसं वेगळं करावं लागतं. आता तुमच्यापैकी पटापट उत्तर द्यायची त्याला. राम इज स्मार्ट, सीता इज स्मार्ट. आपण बघूया, आधी टेस्टिंग करूया. ओके. तुमच्यापैकी अनेक मुलांची उत्तरं येत आहेत. राम इज नॉट ओनली स्मार्ट बट ऑल्सो सीता इज स्मार्ट. ओके. असे काही मुलं उत्तर देत आहेत. नॉट ओनली राम इज स्मार्ट बट ऑल्सो सीता इज स्मार्ट असं काय म्हणतायत. ओके. 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 व्हेरी गुड. वेल डन. ओके. काही विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर येत आहेत. व्हेरी गुड. ठीक आहे. कसं आहे आपण बघूया की मित्रांनो, जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट, आता या पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे बरं? पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे राम.
दुसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे सीता. जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट वेगळा असतो, जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट वेगळा असतो तेव्हा आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो सुरुवातीला वापरावा लागतो. येस, कसं बघा, पहिला वेगळा भाग आहे राम, दुसरा वेगळा भाग आहे सीता. आपण काय करूया, सुरुवातीला नॉट ओनली. पहिला वेगळा भाग आहे राम, नॉट ओनली राम. दुसरा वेगळा भाग कोणता आहे, सीता, नॉट ओनली राम बट ऑल्सो सीता. आणि पुढे घेऊया इज स्मार्ट. नॉट ओनली राम बट ऑल्सो सीता इज स्मार्ट. नॉट ओनली बट ऑल्सो. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा वाक्यात सब्जेक्ट हा वेगळा असतो तेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो सुरुवातीला वापरावा लागतो, आधी वापरावा लागतो, ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. ओके. पुणे इज कूल, नाशिक इज कूल. आता या वाक्यामध्ये आपण बघूया, सारखा भाग आहे इज कूल, इज कूल. ओके. वेगळा भाग कोणता आहे, पुणे आणि नाशिक. पहिला वेगळा भाग, हा दुसरा वेगळा भाग. पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली वापरणार, नॉट ओनली पुणे. दुसरा वेगळा भाग आहे त्याच्या पूर्वी बट ऑल्सो वापरणार. आणि आता वाक्य आपण घेऊया इज कूल. ओके. इज दॅट क्लिअर? इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्यामध्ये जर सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला जो सब्जेक्ट असतो तो जर वेगळा वेगळा असेल तर आपल्याला तो नॉट ओनली बट ऑल्सो वाक्याच्या सुरुवातीला वापरावा लागतो. ओके. यस. तर नक्कीच तुम्हाला हे सरळ समजत असेल मित्रांनो. ओके. तर ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेलच, नॉट ओनली बट ऑल्सो. याचे काही इतर जे काही प्रश्न असतील ते मी तुम्हाला PDF च्या स्वरूपाने पाठवेल. जे विद्यार्थी मला स्क्रीनशॉट पाठवतील लिंक शेअर केल्याची, दररोज आपण जे काही लिंक शेअर करतो त्याची तुम्ही लिंक शेअर करायची असते. ओके. तर जर समजा आता आजच्या जो काही क्लास होता याची लिंक शेअर करा, मी तुम्हाला ते PDF स्वरूपात नोट्स आणि त्याचे काही वाक्य तुम्हाला मी पाठवणार आहे. उद्यापासून दररोज तुम्ही काय करायचं मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला ती लिंक पाठवली आजची लिंक, अनेकदा मी काय होतं की अगदी 7 वाजेच्या आधी, काही मिनटं आधी किंवा आधी लवकर पाठवतो, अनेक वेळा टायमिंग बदल होत असतो, कारण मला सुद्धा इतर काही कामं असतात, त्यामुळे ती लिंक पाठवणं काही वेळेस शक्य होत नाही लवकर. पण whenever I share your link, as soon as you get the link, you can share it on Instagram or on your Facebook account or on WhatsApp also. पण जेव्हा मी तुम्हाला लिंक पाठवतो तेव्हा तुम्ही ती तात्काळ आपल्या इतर 5 ग्रुपवर, व्हॉट्सॲपच्या, आपल्या फेसबुकच्या अकाउंटवर, आपल्या इंस्टाग्रामवर तुम्ही शेअर करायचे आहे, त्याच्या स्क्रीनशॉट पाठवायचे आहे. तुम्हाला त्याची मी PDF स्वरूपात नोट्स पाठवत जाईल. येस, हा डेलीचा आपला आता हा एक प्रकार असेल, डेलीचे आपलं हे रुटीन असेल. ओके. तर मित्रांनो, नक्कीच आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेल, नॉट ओनली बट ऑल्सोच्या. ओके, समजलं असेल तर येस टाईप करायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, रिअली व्हेरी गुड. ओके, ज्यांच्याकडे माझा नंबर नसेल ते नंबर नोट डाऊन करू शकतात. 8668536263. ओके, 8668536263 हा आपला नंबर आहे. आणि या नंबरवर आपण आपले स्क्रीनशॉट
पाठवू शकतात. आपले जे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण पाठवू शकतात. नक्कीच मी आपल्याला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. येस. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्या पुन्हा एकदा आपल्या नियमित वेळेवर. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. सराव करत राहा. गॉड ब्लेस यू. गुड नाईट. ओके.